नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे बार्क ज्याला आपण म्हणतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऑर्गनायझेशन आहे। त्याच्यामध्ये साधारण 4000 प्लस जागा इथे काढण्यात आलेल्या आहे। ॲक्च्युली 24 एप्रिलपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे। आपला व्हिडिओ थोडा लेट झाला। 22 मे पर्यंत याची लास्ट डेट आहे। अजूनही आपल्याकडे एक साधारण 5 ते 7 दिवस आहे। त्यामध्ये अतिशय चांगल्या पोस्ट आहे। त्यामध्ये BSc साठी पोस्ट आहे, ITI साठी आहे, विविध ट्रेडसाठी, डिप्लोमासाठी आहे, विविध ब्रांचेससाठी आणि इंजिनिअरिंगसाठी सुद्धा आहे, BSc MSc साठी सुद्धा आहे। ठीक आहे, तर त्यामध्ये साधारण ज्या पोस्ट आहे त्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या दिलेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये ITI लेवलच्या ज्या पोस्ट आहेत त्या साधारण 3000च्या जवळपास त्या पोस्ट आहेत। डिप्लोमा BSc लेवलच्या ज्या पोस्ट आहेत ते 1200 समथिंग आहे आणि बाकी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट रिलेटेड ज्या पोस्ट आहेत ते 181 समथिंग पोस्ट आहे आणि बाकी पण आहे तिथे। त्यामध्ये ITIचं जे आहे ती प्रिलिमिनरी टेस्ट, त्यानंतर ॲडव्हान्स टेस्ट आणि स्किल टेस्ट असं राहणार आहे। त्याच्यामध्ये जे काही तुमचं बाकीचे डिप्लोमा आणि BSc साठी जे आहे ती तुमची त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू प्रत्येक याच्यामध्ये राहणार आहे आणि याच्यामध्ये ITI मध्ये स्किल टेस्ट म्हणून त्यांनी दिलेलं आहे किंवा इंटरव्ह्यू त्याला म्हणतो, तर ती अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। बाकीचे जे पहिल्या दुसरी टेस्ट आहे ती फक्त तुमची स्क्रीनिंग टेस्ट आहे। त्याच्यामध्ये अतिशय चांगली संधी इथे दिसते आहे मित्रांनो ITI होल्डरसाठी, कारण खूप जास्त इथे संख्येने जागा आहे। 3000 जागा इथे काढण्यात आलेल्या आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये। ठीक आहे, त्याच्यामध्ये आणि पोस्ट चांगला आहे, ऑर्गनायझेशन चांगली आहे। बार्क भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर वगैरे रिसर्चमध्ये हा वर्क आहे मित्रांनो, सगळं टेक्निशियनचं वगैरे। आणि जे काही सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटमध्ये विद्यार्थी मित्रांना आहे स्टायपेंडरी जे पोस्ट आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्ष तुमचा पिरियड राहणार आहे स्टायपेंडचा वगैरे किंवा ट्रेनिंगचा। त्यामध्ये तुमचं त्यानंतर तुमची परफॉर्मन्स टेस्ट राहणार आहे किंवा परफॉर्मन्स तुमचा बघितला जाणार आहे, प्रॅक्टिकल वर्क बघितला जाणार आहे, त्यानंतर तुम्हाला परमनंट केलं जाईल। ठीक आहे, आणि असं काही नाही की तुमचं असं ॲप्रेंटिससारखं नाही की ॲप्रेंटिस झाल्यावर ते काढून टाकतात, असं नाही आहे। तुम्हाला ते परमनंट करतील, फक्त जे काही तुमचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर तुम्हाला ते परमनंट करतील। त्यामुळे चांगला चान्स आहे आणि स्टायपेंडसुद्धा चांगला आहे, 22 ते 24,000 स्टायपेंड आहे, चांगला हे स्टायपेंड देतात ते। आणि प्लस जे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे त्याच्यामध्ये तर खूप चांगली सॅलरी आहे आणि डायरेक्ट त्यांचं रिक्रुटमेंट आहे। पहिले ती जाहिरात पूर्ण विस्तृतमध्ये बघू। याची जी स्टार्टिंग डेट आहे ती 24 एप्रिललाच ऑलरेडी फॉर्म सबमिशन सुरू झालेले आहे। त्यानंतर क्लोजिंग डेट जी आहे ती 22/5 म्हणजे 22 मे ही राहील। त्या आधी तुम्हाला फॉर्म भरणे आवश्यक आहे, फॉर्म अप्लाय करणे आवश्यक आहे, ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे। त्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये 3 पोस्ट आहे मित्रांनो। टेक्निकल ऑफिसर C 181 पोस्ट, ग्रुप A मध्ये लेवल 10 मध्ये ही पोस्ट आहे। 56,100 म्हणजे साधारण 80 ते 90 हजाराच्या घरामध्ये ही सॅलरी जाते टोटल। आणि नंतर सायंटिफिक असिस्टंट B 7 पोस्ट आहे, ग्रुप B लेवल 6 35,400 म्हणजे साधारण बघा एक 55 ते 60च्या घरामध्ये ही सॅलरी जाते टोटल। त्यानंतर टेक्निशियन B 24 पोस्ट आहे, ग्रुप C मध्ये 21,700 म्हणजे साधारण 35 ते 40,000 पण त्याची सॅलरी टोटल जाते। ह्या डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, म्हणजे डायरेक्ट तुमचं जॉईनिंग आहे, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन झालं की तुम्ही डायरेक्ट तिथे रुजू होता किंवा जॉईंट होता। त्यानंतर ट्रेनिंग स्कीम आहे, स्टायपेंडरी ट्रेनिंग आहे। तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे। या ज्या पोस्ट इथे दिलेल्या आहे कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2च्या नंबर ऑफ वॅकन्सी 1216 आहे कॅटेगरी 1ची आणि कॅटेगरी 2च्या 2946 आहे। याचं स्टायपेंड इथे दिलेलं आहे मित्रांनो। पहिल्या वर्षी म्हणजे 2 वर्षाचे हे आहे तुमचं ट्रेनिंग पिरियड। याच्यामध्ये तुमचा जो परफॉर्मन्स आहे, तुमचा रिटर्नचा परफॉर्मन्स किंवा तुमचं असं म्हणू शकतो आपण टेस्टचा परफॉर्मन्स आणि प्लस प्रॅक्टिकलचा परफॉर्मन्स, सगळं परफॉर्मन्स इथे बघितला जातो। त्यानंतर 2 वर्षानंतर तुम्हाला इथे परमनंट केलं जातं। ठीक आहे, हे काय टेम्पररी म्हणून नाही आहे, इथे तुम्हाला 2 वर्ष फक्त इथे ट्रेनिंग पिरियड इथे दिलेलं आहे। ट्रेनिंग पिरियडनंतर तुमची एक्झाम वगैरे होईल, त्यामध्ये जर तुम्ही पास झाले, तुमचा जर व्यवस्थित तिथे परफॉर्मन्स असला तर तुम्हाला ते परमनंट करून घेतात। असं नाही की तुम्हाला 2 वर्षानंतर ते काढून टाकतील, असं काही भाग नाही आहे। तुमच्या परफॉर्मन्सवर तुमचं सगळं डिपेंड राहतं। त्यामध्ये पहिल्या वर्षी 24,000, सेकंड इयरला 26,000 आहे कॅटेगरी 1ला, कॅटेगरी 2ला पहिल्या वर्षी 20,000 आहे, दुसऱ्या वर्षी 22,000 आहे। ठीक आहे, याच्यामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे बघू मित्रांनो। याच्यामध्ये बघा टेक्निकल ऑफिसर C यामध्ये बघा ही पहिली पोस्ट आहे डायरेक्ट रिक्रुटमेंटची, सगळ्यात जास्त सॅलरी ज्याला आहे। याच्यामध्ये यांनी MSc नंतर BE और BTech मागितलेलं आहे वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये। त्यामध्ये जागा तुम्ही बघू शकता तुमच्या एज्युकेशन वाईज इथे बघू शकता। MSc बायो, नंतर MSc केमिस्ट्री, MSc फिजिक्स, BE और BTech आर्किटेक्चर, BE और BTech केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, सगळ्या ब्रँचेस इथे आहे मित्रांनो। तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता, तुमच्या ब्रँच वाईज तुम्ही इथे जागा बघू शकता। इथे बघा ही जी पोस्ट आहे याकरता तुम्हाला इलेक्ट्रिकलसाठी जे आहे त्या 23 पोस्ट आहे, BE और BTech इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स। ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्ससाठी 15 पोस्ट आहे,
याच्यामध्ये भरपूर ब्रँचेस दिलेले आहेत, त्यांनी बघू शकता. बी और बीटेक इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, असे भरपूर आहे. ठीक आहे. त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन 8 पोस्ट आहे. मेकॅनिकलच्या 44 पोस्ट आहे. बऱ्यापैकी पोस्ट इथे दिलेल्या आहे. बी और बीटेक मेकॅनिकल फक्त इथे दिलेलं आहे त्यांनी. प्रोडक्शन वगैरे मागितलेलं नाही आहे, ऑटोमोबाईल मागितलेलं नाही आहे, फक्त मेकॅनिकल दिलेलं आहे. त्यानंतर बघा लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स एकच पोस्ट आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचं म्हणजे इथे सायंटिफिक असिस्टंट बी या पोस्टसाठी बघा फूड टेक्नॉलॉजीसाठी 7 पोस्ट आहे. BSc फूड टेक्नॉलॉजी आणि नंतर बॉयलर अटेंडंटसाठी आहे. SSC सेकंड क्लास बॉयलर अटेंडंट सर्टिफिकेट वगैरे मागितलेलं आहे टेक्निशियन बीसाठी. ठीक आहे. ट्रेनिंग स्कीममध्ये बघा कॅटेगरी 1 स्टायपेंडरी ट्रेनिंग याकरता त्यांनी म्हटलेलं आहे. बघा डिप्लोमा शुड बी 3 इयर्स आफ्टर SSC अँड 2 इयर्स आफ्टर HSC, म्हणजे 12वी नंतर 2 वर्ष चालेल किंवा 10वी नंतर 3 वर्ष चालेल. HSC ITI BSc कॅन्डिडेट्स आफ्टर HSC ITI BSc. ठीक आहे. म्हणजे तुमचं 2 वर्षाचं ITI नंतर 12वी नंतर आणि BSc नंतर 2 वर्ष डिप्लोमा चालेल किंवा डायरेक्ट 10वी नंतर 3 वर्ष डिप्लोमा चालेल. ठीक आहे. बघा वेगवेगळ्या तुमच्या ब्रँचेसनुसार असं केमिस्ट्री, फिजिक्स, बायो यासाठी वेगवेगळ्या जागा आहेत. बघा बायो केमिस्ट्री, बायो सायन्स, लाईफ सायन्स, बायोलॉजीसाठी 21 जागा आहे. याच्यामध्ये BSc लागेल आणि याच्यामध्ये ऑरमध्ये काही क्वालिफिकेशन दिलं तुम्ही बघू शकता. कॉम्प्युटर सायन्स आहे BSc वगैरे. याचे BSc आणि डिप्लोमा बेसवर हे क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे मित्रांनो. यामध्ये इलेक्ट्रिकलसाठी बघा 144 वॅकन्सी इथे दिसत आहेत. डिप्लोमा इलेक्ट्रिकल मागितलेलं आहे. केमिकलसाठी डिप्लोमा केमिकल मागितलं 171 वॅकन्सी आहे. मेकॅनिकलसाठी सगळ्यात जास्त जागा दिसत आहेत मित्रांनो. इथे 328 पोस्ट आहे डिप्लोमा मेकॅनिकलसाठी. आणि वेगवेगळ्या ब्रँचसाठी मी बघू शकता. सिव्हिलसाठी 62 पोस्ट आहे डिप्लोमा. आणि इथे बघा इथे डिप्लोमा मागितलेला आहे. इथे BE चालणार नाही, हे लक्षात घ्या. डिप्लोमासाठी ही पोस्ट आहे. इथे क्वालिफिकेशन त्यांनी फक्त डिप्लोमा आणि BSc मागितलेलं आहे वेगवेगळ्या पोस्टसाठी. ठीक आहे. त्यानंतर कॅटेगरी 2 स्टायपेंडरी ट्रेनिंग हे जे 2 वर्षाचं असतं त्याच्यासाठी बघा ITIचे जे ब्रँचेस असतात किंवा ITIचे जे ट्रेड्स असतात वेगवेगळे याच्यामध्ये पोस्ट बघा. फिटरसाठी 698 जागा आहेत. टर्नर मशिनीसाठी 213 आहे. 99 वेल्डरसाठी आहे. मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्ससाठी 18 आहेत. इलेक्ट्रिशियनसाठी 399 जागा आहेत मित्रांनो. फिटरसाठी आणि इलेक्ट्रिशियनसाठी जास्त आहे. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 226 आहे. तर आणि बाकी पण इथे भरपूर दिले तुम्ही बघू शकता. सगळे तुमच्या ITIचे ऑलमोस्ट मॅक्सिमम इथे तुमचं ट्रेड्स इन्क्लुडेड आहे. यामध्ये कंडिशन्स काय मित्रांनो बघा. पहिल्या याच्यामध्ये फिटर आणि इलेक्ट्रिशियनसाठी बघू आपण. SSC म्हणजे 10वी विथ सायन्स अँड मॅथ्स तुम्हाला सब्जेक्ट लागेल 10वीमध्ये, तो असतो समजा नॉर्मली. आणि विथ मिनिमम 60% मार्क. तुम्हाला 59% मार्क जरी असेल 10वीत तरी तुम्ही इथे फॉर्म भरू शकत नाही. 60% कमीत कमी लागतील. ठीक आहे. आणि ITIचं सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे त्या ट्रेडचं. तर बघा मित्रांनो डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी एज लिमिट बघा. टेक्निशियन ऑफिसर Cसाठी 18 ते 35, सायंटिफिक असिस्टंट Bसाठी 1830, टेक्निशियन Bसाठी 18 ते 25. ठीक आहे. ते त्यांनी डेटसुद्धा दिलेले आहे. त्या डेटला तुमचं ते एज असणं आवश्यक आहे. त्यानंतर ट्रेनिंग सीमसाठी कॅटेगरी 1साठी 19 ते 24 फक्त दिलं आहे आणि कॅटेगरी 2साठी 18 ते 22 दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एज लिमिट जे आहे ते OBCसाठी 3 वर्ष शिथिल राहील आणि ST SCसाठी 5 वर्ष शिथिल आणि बाकी कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. सिलेक्शन मेथड बघा. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे कन्फ्युजन होतं सिलेक्शन मेथड काय वगैरे. तर त्यामध्ये टेक्निकल ऑफिसर Cसाठी सिलेक्शन विल बी बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन इंटरव्ह्यू. ठीक आहे. इंटरव्ह्यू राहणार आहे असं म्हटलं आहे यांनी. CBT आता फॉर्म जर जास्त आले तर ते CBT एक्झामसुद्धा घेऊ शकतात असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. सायंटिफिक असिस्टंट B आणि कॅटेगरी 1साठी एकच हे राहणार आहे शेड्यूल. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे. 1 आवरची ड्युरेशनची विल बी कंडक्टेड ऑन ऑल इंडिया बेसिस. 1 तासाची 60 मिनिटाची. 40 मल्टी चॉईस क्वेश्चन्स राहतात. ऑप्शन्स 4 ऑप्शन्सचे क्वेश्चन राहणार आहे 40. त्याच्यामध्ये 3 मार्क विल बी म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्काचा राहील. आणि जर तुमचा प्रश्न चुकला तर 1 मार्क तुमचा जाईल. ठीक आहे. एका क्वेश्चनच्या मागे 1 मार्क तुमचा जाईल. ठीक आहे. द सिलेबस ऑफ द स्टेट एक्झामिनेशन विल बी बेस्ड ऑन सब्जेक्ट ऑफ डिप्लोमा अँड BSc ऑफ ईच. म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये फॉर्म भरताय फॉर एक्झाम्पल डिप्लोमा इलेक्ट्रिकलचे असेल तर त्याचा सिलेबस तुम्हाला इथे राहील असं. दोज कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग इन द स्क्रीनिंग टेस्ट शॅल बी शॉर्टलिस्टेड फॉर इंटरव्ह्यू. द व्हेन्यू ऑफ इंटरव्ह्यू विल बी म्हणजे ही टेस्ट तुमची झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा येईल असं यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. फायनल सिलेक्शन विल बी ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट्स इन द इंटरव्ह्यू अँड नो वेटेज विल बी गिवन टू द मार्क्स स्कोर्ड इन द स्क्रीनिंग टेस्ट. म्हणजे तुमची जी टेस्ट राहणार आहे 40 क्वेश्चन किंवा जे 1 तासाची ती फक्त तुमची क्वालिफाईंग आहे. तुम्हाला फक्त ती क्वालिफाय करायची आणि तुमचा इंटरव्ह्यूमध्ये जो परफॉर्मन्स राहणार आहे त्यावर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा टेक्निशियन B आणि
कॅटेगरी 2 स्टायपेंडरी ट्रेनी, ठीक आहे. याच्यामध्ये प्रिलिमिनरी टेस्ट, ॲडव्हान्स टेस्ट, स्किल टेस्ट असं पूर्ण राहणार आहे. याच्यामध्ये बघा प्रिलिमिनरी टेस्टमध्ये तुमचं मॅथमॅटिक्स 20 क्वेश्चन, सायन्स 20 क्वेश्चन, त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस 10 क्वेश्चन्स असं राहणार आहे. याच्यामध्ये 50 मल्टी चॉईस क्वेश्चन्स राहणार आहे. म्हणजे बघा ह्या ज्या पोस्ट आहे या पोस्टसाठी कॅटेगरी 2 स्टायपेंडरी, कॅटेगरी 2 आणि टेक्निशियन बीसाठी 50 क्वेश्चन्स राहणार आहे. 4 ऑप्शन राहणार आहे प्रत्येक क्वेश्चनमध्ये. 1 आवर ड्युरेशन राहणार आहे आणि तुमचं 3 मार्काचा प्रत्येक क्वेश्चन राहील. जर तुमचं चुकलं तर तुम्ही 1 मार्क तुमचा जाईल, एका क्वेश्चनच्या मागे 1 मार्क तुमचा जाईल, ठीक आहे. मॅथमॅटिक्स, सायन्स आणि जनरल अवेअरनेसवर पूर्ण पेपर राहणार आहे. याच्यामध्ये ऑल कॅन्डिडेट्स विथ लेस दॅन 40 जनरलसाठी पर्सेंटेज आणि 30 रिझर्व कॅटेगरी विल बी स्क्रीन्ड आउट. म्हणजे 50 प्रश्न 150 मार्काची ही टेस्ट राहणार आहे, कारण 3 मार्काचा प्रत्येक प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला 40% जनरलसाठी आवश्यक आहे आणि 30% मार्क्स हे तुमचे याच्यासाठी आवश्यक आहे. 30% हे तुमचे रिझर्व कॅटेगरीसाठी, ठीक आहे. हे आवश्यक आहे स्क्रीनसाठी. ॲडव्हान्स टेस्ट, द टेस्ट विल बी कंप्राइज ऑफ 50 मल्टी चॉईस क्वेश्चन. याच्यामध्ये सुद्धा ॲडव्हान्स टेस्टमध्ये सुद्धा 50 क्वेश्चन राहणार आहे. 4 ऑप्शन्स राहणार आहे. 2 आवर ड्युरेशनचं राहणार आहे. म्हणजे 50 क्वेश्चन आणि 2 तास इथे राहणार आहे. 3 मार्काचा एक प्रश्न राहणार आहे आणि 1 मार्क डिडक्शन राहणार आहे. त्यानंतर मेरिट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट विल बी प्रिपेअर्ड आफ्टर स्टेज 2. म्हणजे स्टेज 2 म्हणजे तुमचं ॲडव्हान्स टेस्टचं हे राहणार आहे. त्याच्यानंतर तुमचं मेरिट लिस्ट ही फायनल करण्यात येणार आहे. ऑल कॅन्डिडेट्स विथ लेस दॅन 30% इन जनरल अँड 20% रिझर्व कॅन्डिडेट विल बी स्क्रीन्ड आउट. स्किल टेस्ट, द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्टेड फॉर स्किल टेस्ट विल बी डिपेंड ऑन अपॉन द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग द स्टेज 2 विल बी नॉट एक्सिडेंट 4 to 5. म्हणजे 4 ते 5 तुमचे जे वॅकन्सीज आहेत त्याच्या 4 पट किंवा 5 पट एवढे तुम्हाला काढण्यात येणार आहे स्टेज 2मध्ये. द स्किल टेस्ट विल बी बेस ऑन गो ऑर नो बेसिस. म्हणजे स्किल टेस्ट ही अतिशय महत्त्वाची राहणार. तुम्हाला तिकडे मार्क किती असो, तुम्ही स्किल टेस्ट जर ती पास केली तरच तुम्ही इन्व्हॉल्व किंवा तुमचं सिलेक्शन होईल किंवा नाही होणार, ठीक आहे. स्किल टेस्टमध्ये तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. हे जर तुमचं टाय झालं तर तुम्हाला कसे काय घेण्याचं कंडिशन दिलेलं आहे पूर्ण इथे. हाऊ टू अप्लाय आहे, तुम्हाला कसं अप्लाय करायचं कंडिशन तुम्ही वाचू शकता. PDF ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर, इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी दिलेली आहे किंवा तुम्ही ऑफिशियल साईटवर सुद्धा इथे बघू शकता ही जाहिरात, ठीक आहे. याच्यामध्ये फी स्ट्रक्चर मित्रांनो, टेक्निकल ऑफिसर सीसाठी 500 रुपये आहे. नंतर सायंटिफिक असिस्टंट बीसाठी 150 रुपये आहे. टेक्निशियन बीसाठी 100 रुपये आहे. आणि SC ST PWDसाठी वगैरे फीस तुम्हाला पडणार नाही. आणि स्टायपेंडरी ट्रेनीसाठी कॅटेगरी 1साठी 150 रुपये, कॅटेगरी 2साठी 100 रुपये, ठीक आहे. सेंटर्स ऑफ एक्झाम दिलेले आहे, तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या सिटीज दिलेले आहे. हे बघा, आता जे काही तुमचं ट्रेनिंग आहे 2 वर्षाचं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या पोस्ट आहे जसं टेक्निशियन सायंटिफिक असिस्टंट C आहे, लेवल 7ची पोस्ट आहे. 44,900 पे स्केल आहे. याच्यामध्ये तुमचं 70-80 हजारपर्यंत तुमची सॅलरी कमीत कमी जाते. टेक्निशियन D डेंटल टेक्निशियन म्हणून आहे, लेवल 5ची पोस्ट आहे. 29,200 म्हणजे हे साधारण तुमचं 50 ते 55 पर्यंत सॅलरी जाते. त्यानंतर टेक्निशियन Cसाठी लेवल 4ची आहे, 25,500 आहे. म्हणजे ही पण साधारण 40 ते 45 पर्यंत सॅलरी जाते. त्यानंतर टेक्निशियन B म्हणजे हे तुमचं जे काही कॅटेगरी 1 कॅटेगरी 2च्या पोस्ट आहे त्यासाठी आहे. म्हणजे 2 वर्ष तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही स्टायपेंडरी काम केल्यानंतर तुम्हाला 2 वर्षानंतर ही सॅलरी तुमची लागू पडते, तुम्ही परमनंट झाले तर, ठीक आहे. एक बॉन्डसुद्धा आहे मित्रांनो, तुम्ही जर मध्येच ट्रेनिंग सोडलं किंवा मग तुमचं हे कधी आहे की तुम्ही जेव्हा 2 वर्ष ते स्टायपेंडरी ट्रेनिंग करता त्यानंतर परमनंट झालं तर त्यानंतर 3 वर्ष तुम्हाला काम करणं आवश्यक आहे, ठीक आहे. म्हणजे साधारण तुम्ही जॉईन झाल्यापासून 5 वर्ष, ठीक आहे. तर तुम्हाला तो बॉन्ड पे करावा लागतो, जे काही अमाऊंट असेल ते ट्रेनिंग पिरियडचं वगैरे सगळं. आणि जर तुम्ही मधातून सोडलं तर 3 वर्ष जर तुम्ही काम केलं नाही आणि आधी जर तुम्ही जॉब सोडला किंवा रिझाईन केला तर तुम्हाला बॉन्ड पे करावं लागेल. एक्झॅक्ट अमाऊंट इथे दिलेली नाही आहे त्यांनी, अमाऊंट नंतर कळेलच, ठीक आहे. तर मित्रांनो, या जाहिरातीवरून असं लक्षात येतं की तुमची म्हणजे फॉर एक्झाम्पल ITIसाठी तुमची पहिली टेस्ट राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जनरलला 40%च्यावर मार्क घेणं आवश्यक आहे आणि बाकी कॅटेगरीजला 30%च्यावर मार्क घेणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर दुसरी जी ॲडव्हान्स टेस्ट आहे, दुसऱ्या ॲडव्हान्स टेस्टमध्ये तुम्हाला 30% लागले ओपनसाठी आणि 20% लागेल अदर कॅटेगरीसाठी. तेव्हा तुम्ही स्किल टेस्टसाठी क्वालिफाय ते होता किंवा तिथे अपियर होता. आणि जेव्हा तुमची स्किल टेस्ट राहणार ती अतिशय महत्त्वाची राहणार आहे. स्किल टेस्टवरच तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे मित्रांनो. पहिली जी टेस्ट आहे, पहिल्या टेस्टमध्ये तुमचं मॅथमॅटिक्स, GK आणि GS असं पूर्ण राहणार आहे, जनरल सायन्स वगैरे. आणि दुसऱ्या टेस्टमध्ये तुमचं टेक्निकल राहणार आहे. तुमचं टेक्निकल तुम्ही जिथून केलं असेल, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिशियन IT असेल तर इलेक्ट्रिशियनचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. सेकंड टेस्टमध्ये 50 जे क्वेश्चन आहे ते, आणि पहिल्या टेस्टमध्ये तुमचे बाकीचे राहतील म्हणजे नॉन टेकचे प्रश्न राहतील, ठीक आहे.
तर हा अभ्यास तुमचा सुरुवात करणं आवश्यक आहे मित्रांनो. त्यासाठी तुमचं बुक लिस्ट वगैरे किंवा कोणतं तुम्ही फॉलो केले पाहिजे त्याचंसुद्धा आता व्हिडिओ आपल्या पुढे येणार आहे बार्कसाठी. इंटरेस्टेड तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. 22 मे ही लास्ट डेट आहे. आणि बाकी या रिलेटेड तुमचे बाकीचे जे आहे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असेल किंवा कुठले बुक रेफर केले पाहिजे किंवा काय तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, अभ्यास कसा करायला पाहिजे, त्या रिलेटेड भरपूर व्हिडिओज आपले पुढे येतीलच. आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल आणि थोडंफार एक चांगली न्यूज मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो किंवा सेपरेट व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतो त्यावर. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे व्हिडिओज पुढे येणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.